त्यांना खेळावं लागेल. दरम्यान स्ट्राईकवर जात आहेत सुनील यांची जागा भरून काढण्यासाठी राकेश पालांडे आणि नॉन स्ट्रायकर असतील ते अमर. कॉमन निलेश निलेश गावडे यांनी पॉइंट्सला एक अप्रतिम कॅच पकडली आहे. राकेश पालांडे हे पुढील बॅट्समन आहेत. राकेश पालांडे संघासाठी दुसरा चेंडू घेऊन येतात ते यतीन. सामना करतील ते राकेश आणि स्लीपवर वेणुभाई यांची हालचाल. इथे जाऊ का तिथे जाऊ. पुन्हा एकदा उसळीमध्ये थोडासा फरक. खाली थोडासा चेंडू राहिलेला पण तितकाच चपळीने तितक्याच हुशारीने राकेश यांनी एक धाव आपल्या संघासाठी घेतली आहे. धावांचा श्री गणेशा झालेला आहे. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 1. आणि आता मात्र पुणेरी पॅटर्न अमर बेडके आपली ऐरोली फ्रेंड्स प्रीमियर लीग खेळायला आलेले आहेत. प्रकाश आनंदे त्यांच्यावर खूपच भरोसा दाखवून त्यांना पुण्यावरून बोलावून घेतलं आहे. पाहूया त्या भरोशाला ते कितपर योग्य ठरतील. निर्धाव असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू अमर यांना काही अजून समजलेला नाहीये. फार दिवसांनी ते खेळत आहेत. नंबर सांग ना. धावसंख्या झाली ती 1. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू अमर हे मोठे हाणामारी करायला पाहत आहेत पण चेंडूची लय अजून त्यांना काही सापडत नाहीये. नंबर सांगा ना. 9892 पुन्हा असा एक निर्धाव चेंडू. चेंडूची उसळी पाहता अमर यांना काही समजत नाही काय करावं मैदानावर. आता संघासाठी शेवटचा पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन येतात ते यतीन. अमर अजून यांना काही लय सापडली नाहीये. एक धावेवर समाधान. एक षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 2 धावा. आणि वंडर बॉयजचे कर्णधार श्री सुरेश जोशी सर यांचं फ्रेंड्स ग्रुप मंडळातर्फे हार्दिक स्वागत. तरी त्यांचं फूल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील हे शिवनेरी संघाचे कर्णधार सुनील जाधव. श्री सुनील जाधव लवकरात लवकर. सिंहगड संघाने टाइम नाही घ्यायचा आहे. म्हात्रे साहेबांना विनंती आहे. ए अजयदा फोटो काढ ना. अरे बाप रे नमस्कार. सेम टीम ना. आणि वंडर बॉयज संघाचे खेळाडू गिरीश आवटे साहेबांचं सुद्धा फ्रेंड्स संघातर्फे स्वागत आहे. त्यांचा सत्कार करतील जितू बाते.
संघासाठी दुसरं षटक घेऊन येते ते राजेश सिंग आणि सुरेख असा झेलबाद सागर यांच्याकडून अमर हे तंबूत परत. हेच आहे ते पॉवर प्लेचा प्रेशर. शिवनेरी संघाला काही ते हा पॉवर प्लेला 1 रन गेला ना त्यांचा, 2 रन आले. ऐकूनच घेत नाही तुम्ही माझं पूर्ण. पॉवर प्ले संघात सिंहगड संघाने जो दबाव प्रेशर क्रिएट केलेला त्यामुळे शिवनेरी संघाला एक स्फोटक बल्लेबाजाची गरज होती, पण अमर यांना ती जागा काही भरून काढता आली नाही आणि सागर यांच्या हातात एक अलगद झेल देऊन अमर हे तंबूत परत. दरम्यान अमरची जागा भरून काढण्यासाठी एक तेज तर्रार अष्टपैलू खेळाडू महेश धारगळकर मैदानात उपस्थित आणि रोहन थोरे यांचं स्वागत आहे तंबूत. त्यांच्या घरात मागे वाटतं 2 तास. टीम काय मला टीम सांगा ना. सचिन भुजबळ वंडरबॉयचे खेळाडू यांचं सुद्धा स्वागत आहे फ्रेंड संघातर्फे. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील ते सचिन पवार सर. आता 2 शॉट आहे ना. हा 2चा शॉट होता. धावसंख्या झाली ती 4. 1 षटक 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 4 आणि लाईनमॅन यांना विनंती आहे बॉल देण्यात काही विलंब करू नका. सेवेची ठाई तत्पर हा उद्देश लक्षात घ्या. हे ब्रीद वाक्य लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा सागर यांच्याकडे चेंडू आणि 1 धाव घेण्यात यश हे महेश यांना. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू अखेरीस 5 धावा आणि विशाल रमण यांचा फ्रेंड संघातर्फे हार्दिक स्वागत. विशाल यांचा घड्याळ पण मागे वाटतं 2 तास. काय काय कुठली चावी ही बघा इथे ही कोणाची आहे. नकारात्मक चेंडू अतिरिक्त धावसंख्येत एकेरी भर. धावसंख्या झाली आहे ती 6. 2 गडी बाद 6 धावा. आणि एज घेऊन हा लॉंग ऑनला चेंडू गेला आहे ऋषी यांच्या हातात आणि सुंदर अशी फेकी. 1 धाव समाधान मानावं लागेल ते राकेश आणि महेश याला. दोन चेंडू अजूनही उर्वरित. सुरेख असा दडवलेला चेंडू लॉंगांच्या दिशेने आणि 1 धाव घेण्यात यश आणि हा धाव बाद होईल की काय नाही. चेंडू काय हातात भेटला नाही, पण राजेश यांना वाटलं की चेंडू हातात आहे आणि त्यांनी यष्टींना हात मारलेला आहे. त्यांचा सेटअप आता ते हलवू शकत नाही. 1 चेंडू अजूनही शिल्लक. आणि सुंदर असा प्रयत्न वेणुबाई यांच्याकडून. 1 धाव. 2 षटकांखेरीज धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. डबल ट्रबल ओव्हर अजूनही खेळीस यायची आहे. पाहूया महेश आणि राकेश आपला एक ट्रम्प कार्ड डबल ट्रबल ओव्हर कधी अंमलात आणत आहेत. डबल ट्रबल ओव्हर साठी अजूनही 2 धारदार गोलंदाज या सिंहगड संघाकडे उपलब्ध आहेत. कुठली कसली चावी एक बाईकची चावी मिसिंग आहे. जर कोणाकडे चुकून आले असेल तर त्यांनी
मंडपात आणून द्यायची आहे. सुरेश जोशी यांचं हार्दिक हार्दिक आभार. फ्रेंड संघातर्फे 2 बॉल बॉक्स हे त्वरित आणून दिल्यामुळे त्यांचं खूप खूप हार्दिक आभार. आणि पुढील गोलंदाज एक लेदर प्लेयर, अष्टपैलू लेदर प्लेयर कौस्तुभ जाधव. पंचांच्या डावीकडून मारा करतील ते कौस्तुभ, सामना करतील ते राकेश पालांडे. एक छोटी धाव घेण्यात यश. बाय लेग बाय, लेग बायच्या स्वरूपात 2 षटक 1 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 10. कोणी घेऊन गेला? एएसचे सदस्य श्री भावेश पटेल आणि दीपक शेट्टी यांचं फ्रेंड संघातर्फे हार्दिक स्वागत आहे. आणि हा धाव बाद, राकेश पालांडे हे धावबाद झाले. सुंदर अशी फेकी म्हणावी लागेल ती ऋषी यांची. स्ट्रेट गोलंदाजाच्या हातात. सेकंडवर आउट झाला. भावेश पटेल यांचा सत्कार करतील ते आपले शिवनेरीचे संघमालक श्री प्रकाश पिल्ले. भावेश भानुशाली, माफ करा. इनका भी करो ना. आणि दीपक शेट्टी यांनी यायचं आहे, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल प्रकाश अण्णाकडून. एक फोटो घ्या प्लीज. याच्यात काढणार. नवीन बॅट्समन आलाय तो. नाही शैलेश आणि भावेश भानुशाली यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पण क्रीजवर 2 अनुभवी खेळाडू आहेत, त्या या लोभाला जाणार नाहीत. धावसंख्या झाली आहे ती 13. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 13. हे तिसरा षटक चालू आहे. आणि हा 2 धावांचा शॉट. 1 चेंडू शिल्लक. 15 झाले. आणि हा लेग बाय विकेट LBW. महेश अजूनही पंचांशी वाद घालतायत, पण पंचांचा निर्णय त्यांना मान्य करावा लागेल. सुरेख अशी गोलंदाजी. अक्रॉस द विकेट खेळायला जाताना LBW बाद झाले आहेत. 3 षटकांअखेरीस धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. डबल ट्रबल अजूनही अंमलात यायचा आहे. पंचांनी इथे समालोचन कक्षामध्ये जेव्हा डबल ट्रबल अनाउन्स करतील तेव्हा सांगायचं आहे आम्हाला. महेश कदाचित डबल ट्रबल साठी वाट पाहत होते, पण काही ठरल्यानुसार झालेलं नाही. धावसंख्या झाली ती 15. 3 गडी बाद ना. किती विकेट?
4 गडी बाद 15 धावा. आणि म्हात्रे साहेबांना विनंती आहे, त्यांनी आता लवकर केलं नाही तर त्यांना प्रत्येक ओव्हर डबल ट्रबल देण्यात येईल. आता ही डबल ट्रबल ओव्हर. ओके, हा डबल ट्रबल ओव्हरमध्ये जितके रन काढतील त्याच्या डबल होतील आणि विकेट गेले तर -3 रन्स. स्ट्राईकवर खेळतील ते अनुभवी अष्टपैलू खेळाडू शैलेश इंगळे आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते एक पिच क्युरेटर. आणि डबल ट्रबलला आत्ताच घोषित झाले आहेत 200 डबल ट्रबल ओव्हरमध्ये 6 मारल्यास ₹200 जाहीर झाले आहेत आणि विकेट गेले तरी 200 आहेत. आणि चौथं संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतील ते ऋषी. धावसंख्या झाली आहे ती 15. 3 षटके धावसंख्या झाली आहे ती 15. निर्धाव असा चेंडू. आणि जॉन दादाला एक अशी विलोभनीय ऑफर, त्याला जर बॅटिंगचा चान्स भेटला तर संघाने त्याला उतरवलं आणि 6 मारला तर 500 घोषित झाले आहे, ₹500 घोषित झालेले आहेत. आणि हा टू मिनिट कुक स्पॉइल्स द फूड, ही जी म्हण आहे ती खरी झालेली आहे. दोघं जण धाव कॅच घ्यायला गेलेत, मी घेणार की तू घेणार, आणि यामध्ये गचाचं क्षेत्ररक्षण आणि 3 धावा घेण्यात यश. जिथे -3 रनचा चान्स होता तिथे +6 रन देऊन बसलेत ते. आणि हाच आहे तो मॅजिक डबल ट्रबलचा. कॉल दिलेला पण ते हे मेसेज आला ना, तो पहिले कॉलर ट्यून होती ती. आणि भानुशाली साहेबांचे ₹200 इथे वाचलेले आहेत, त्यांनी मंदिरात जाऊन दानपेटीत दान करायचे आहेत. कौस्तुभने कॉल दिलेला का यतीनने कॉल दिलेला याच्यानंतर टीम मीटिंग मध्ये चर्चा होणार आहे. पण ती मेसेजची फ्रॉडची हे होती ना रिंगटोन पहिले, त्यामुळे त्याला गेला नाही. आणि नीलू दादा आहे अक्रॉस द विकेट खेळण्यात पटाईत, 1 धाव घेण्यात यश. आणि इथे मात्र आता मात्र विकेट बाद -3 रन. जॉन दादा, ₹500 सुवर्ण संधी आहे आणि आउट झाला तर तुला द्यावे लागतील. ऋषी यांच्या खात्यावर ₹200 जमा झाले आहेत. हा? 5 विकेट आणि धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. यामध्ये अजून प्लस ऍड केले नाहीयेत, धावसंख्या झाली आहे ती नॉर्मल धावसंख्या आपली झाली ती 19 धावा. या ओव्हरचे जे प्लस असतील ते तुम्हाला ओव्हर संपल्यानंतर कळवण्यात येईल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2-2चे शॉट मारले तरी 8 धावा येतील, हे लक्षात घ्यायचं आहे.
नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील भर. धावसंख्या झाली ती 20. स्लोअर पद्धतीचा चेंडू. अरे सुरेख सुरेख सुरेख. आणि हे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले जॉन. सुधीर जोशी आणि त्यांच्या संघाचं हार्दिक आभार. एक चेंडू ना. अजून एक चेंडू शिल्लक. डबल डबल ट्रबल ओव्हर मधला एक चेंडू शिल्लक. पाहूया शैलेश कितपत फायदा करतायत ते. ओ डोकं लावून एक धाव घेण्यात यश त्यांना. ओव्हर समाप्त. धावसंख्या झाली होती 21. अजूनही एक ओव्हर शिल्लक. डबल ट्रबल ओव्हर. ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 14 रन मायनस 3 करावं लागते ना. ऑलरेडी इथे केलेस ना. नाही इथे नाही केले. नाही सांगतो तुला मी. मला टोटल सांग किती. 14 आले. 14 मी इथे प्रॉपर करतो. हां तुम्हाला सांग. एक मिनिट एक मिनिट. 11 आता 7 13 15 15 आणि 11 26. 26. धावसंख्या झाली ती 26. डबल डबल पकडून ना. डबल ट्रबलचे धावा पकडून धावसंख्या झाली आहे ती 26. 4 ओव्हर. हाणामारीचं षटक. शेवटचं षटक घेऊन येते ते रवी पालकर आणि सामना करतील ते अष्टपैलू खेळाडू शैलेश इंगळे. धावसंख्या झाली 26. 5 गडी बाद 26 धावा. हाँ माइनस करके सब बोला. हाँ 14 आले. 3 मायनस करून 11 झाले. ये ना दाखवतो नंतर. नकारात्मक चेंडू. अतिरिक्त धावसंख्या एकेरी धावसंख्या झाली आहे ती 27. इनसाइड एज आणि एक छोटी धाव घेण्यात शैलेश यांना यश. हे मात्र हाणामारीचं षटक असेल. शेवटची ओव्हर आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया जॉन कितपत आपल्या संघासाठी रन मोजू शकतात. अजूनही 5 चेंडू शिल्लक. आणि जॉन यांना अजूनही स्वतःला सिद्ध करण्याचा संधी आहे. 2 धावा घेऊ शकतात की नाही पाहायला येईल. आणि सागरवर तेवढंच प्रेशर पण तितकंच सुरेख असा क्षेत्ररक्षण. आणि जॉन हे चलबिचल झाले आहेत. एक घेऊ का 2 घेऊ. 29 3 आले ना. धावसंख्या झाली ती 29. 29 26 होते 3 आले. आणि गचा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ते राजू यांनी निर्णय कळवायचा आहे. आणि हा रन आउट झाले आहेत. मला वाटतंय गोलंदाज शैलेशच्या रनअप मध्ये आले असतील. रनिंग मध्ये आले असतील गोलंदाज. त्यामुळे हा धाव कंप्लीट झाला नाहीये शैलेश यांचा.
तो उसमें 14 रन हुआ, माइनस एक विकेट गया, 3 रन टोटल 11 रन. आणि टेक्नॉलॉजिया जीपे सबका साथ सबका विकास याचा विचार करून जीपेवर ऑनलाईन मनी ट्रान्सफर ऋषी यांना विकेट घेतल्याबद्दल 200 रुपये. ऋषी दादा कुठल्या टीम मध्ये? मात्रे साहेबांकडे, माझ्याकडे नाही. हे बघ तिथे. आणि हे जीपे डन झालेले आहेत ऋषीभाई यांना भानुशाली साहेबांकडून. ऋषीभाई जीपे स्वीकारा, मोबाईल टू मोबाईल कनेक्ट करा, मोबाईल टू मोबाईल कनेक्ट करा इथे. विकेट स्टंपिंग स्टंपिंग शिवनेरी संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्यायचं आहे. आणि सिंहगड संघाचे मालक म्हात्रे साहेब, तुम्ही आपल्या संघाची जबाबदारी घ्या आणि आपल्या फलंदाजांना लवकरात लवकर मैदानात खेळपट्टीवर पाठवा. त्यांना 33 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. आणि सर्व खेळाडूंनी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे की आता ऊन वाढत चाललेलं आहे. 11-12 वाजता 30च्या वर टेम्परेचर जातंय, 2 वाजता लगभग 40 पर्यंत टेम्परेचर जातंय. तरी याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि स्वतःला हायड्रेट ठेवायचं आहे. पाणी प्या, ग्लुकॉन डी प्या, जेवढं स्वतःला हायड्रेट ठेवता येईल तेवढं ठेवा. आणि 2 असे मातब्बर फलंदाज महेंद्र कोलथडकर आणि ऋषी पाजी मैदानात उपस्थित आपल्या संघाला 33 धावांचं लक्ष्य पार पाडण्यासाठी. पाहूया कितपत ते आपली इनिंग पुढे घेऊन जात आहेत 33 धावांचं लक्ष्य पार पाडताना. आणि सर्व लायन्समॅन्स हार्दिक आभार. खूपच आपली अशी मोलाची कामगिरी आहे. आणि पुढील मॅच होणार आहे ती रायगड वर्सेस सिंहगड. सिंहगड आपण टॉस उडवून घेऊ शकतो. रायगड आणि सिंहगडचे कर्णधार आपण टॉस उडवून घेऊ शकता. हा कॅप्टन खेळतोय ना. अच्छा अच्छा, काय झालं? कोण बॉल द्यायचा आहे? बॉल दिला नाही. बॉल तर दिला वाटतं त्यांना. बॉल आणि जॉन याच्यामध्ये कन्फ्युजन झालंय का? का बॉल आणि रोहन मध्ये कन्फ्युजन झाले? आणि क्रॉसिंग होते विरार आणि बोरिवली. सिंहगड संघाला 33 धावसंख्या पार पाडायच्या आहेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. आणि संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक होते शैलेश. एक चोटी धाव घेण्यात महेंद्र यांना यश. आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण म्हणून रोहन यांचा खूपच समंजस असा खेळ महेंद्र याच्याकडून दिसतोय. एक अनुभवी खेळाडू का म्हणतात याचा प्रात्यक्षिक महेंद्र याने पहिल्याच चेंडूवर दाखवलेला आहे. आणि शैलेशचा दुसरा चेंडू सामना करतील ते ऋषी. सर्वांना आताच सांगतो, सर्वांचे मोबाईल आपापल्या जबाबदारीवर इथे ठेवा. आणि 2 धावा घोषित. 2 धावाची झेल घेण्याचा प्रयत्न राकेश पालांडे यांचा, पण टाइमावर त्यांना काही मैदानाच्या बरोबरी गाठता आली नाही. दोन धावा घेतल्या. धावसंख्या झाल्या ते 3.
फिडिंग लावली बकवास. आणि प्रत्येक चेंडू नंतर बॉलरला समज देण्यासाठी येऊ नये. आणि 2 धावांसाठी मिड विकेटला फ्लिक केला आहे ऋषी यांनी. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली 5. 2-2-1-5. नवीन द्यायला लागेल. आला आला राव दे नको नको. काढूनच ठेव. नाही लागला तर नंतर तिच्या मॅचला द्या. एक ओव्हर झाले की नवीन नाही द्यायचा. पहिला ओव्हर झाला की मग सेकंड ओव्हर. निर्धाव अतिरिक्त चेंडू. धावसंख्या देखील बर. धावसंख्या झाली ती 3 चेंडू अखेरीस 6 धावा. बिनबाद 6 धावा. आणि अभिदादा यांना गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजले आहेत. अभिदादा गुड मॉर्निंग. अभिदादाचा टी शर्टचा लिलाव झालेला आहे. एक धाव. एक धाव. एक धाव. एक आहे. ये अपन ने थीम के हिसाब से लाया. सपोर्ट का है ना शिवाजी महाराज का. 2 बाकी ना का 1 बाकी. एक बॉल. निर्धाव असा चेंडू. शेवटच्या चेंडूवर शैलेशाला लाईन सापडलेली होती पण आता काही फायदा नाहीये. ओव्हर समाप्त. धावसंख्या झाली आहे ती 8. 8 धावा. एक षटक अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 8. आणि या शिवनेरी संघामध्ये गोलंदाजच जास्त भरले आहेत असं दिसून येते. गोलंदाज म्हणण्यापेक्षा अष्टपैलू खेळाडू ची एक फौज आहे. पाहायला गेलं तर महेश धारगळकर. स्कोर झाला तो 8. महेश धारगळकर, राकेश पलांडे, सुनील जाधव, अमर बेडके, शैलेश इंगळे असे हे 4 ते 5 अष्टपैलू खेळाडू या संघाकडे आहेत. मोहन इंदेकर स्वतः भाई. मला वाटतं पॉवर प्लेची ओव्हर भाईनी टाकायला पाहिजे होती. एक दबाव आणला असता. प्रदीप तुम्हाला काय वाटतं? हो मला पण तेच. हॅलो. संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक असं पहिल्या षटक घेऊन येते अमर बेडके. ए बी पाहूया ए बी डी होत आहेत का. निर्धाव असा चेंडू. ऋषी यांना नकारात्मक वाटलेला पण पंचांनी ती माग फेटाळून लावलेली आहे. आणि हा गचाचा क्षेत्ररक्षण सुनील जाधव यांच्याकडून यष्टीच्या मागे एक महत्वपूर्ण फलंदाजाची कॅच ड्रॉप झालेली आहे. त्यांना टॉस उडवायची घाई होती असं वाटतंय ऋषी यांना. त्यामुळे झेल देऊन ते तंबूत पडण्याचा प्रयत्न करत होते पण सुनील यांच्याकडे चेंडू वेगाने गेल्यामुळे झेल त्यांच्याकडून सुटलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती अमर यांची. अकोट टप्प्याचा चेंडू टाकत ऋषी यांना काही पुन्हा एकदा सेम पद्धतीचा चेंडू आणि एकेरी धाव संख्या. एके बॉल घे. बॉल घे राकेता. अच्छा आहे
पहिल्या ओव्हरमध्ये फक्त बॉल बाहेर गेल्यावर नवीन बॉल देण्यात येईल. दुसऱ्या ओव्हर नंतर पहिल्या इनिंगचा बॉल देण्यात येईल. याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू अमर सामना करतील तर ऋषी. पुन्हा एकदा टॉप एज यष्टीच्या मागे डी घोषित. धावसंख्या 10. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 10. बॉल टू बॉल रन चालले आहेत. अमर यांचा सुरेख असा चेंडू. ऋषी यांना काही आखूड टप्प्याचा चेंडू समजत नाही आहे आणि मॅच बॉल आलेला आहे. कृपया अंपायर यांनी तो मॅच बॉल यूज करायचा आहे. सुरेख असा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने पण मैदान आपला मर्यादित असल्यामुळे 2 धावसंख्या घोषित. धावसंख्या झाली आहे ती 5 चेंडू अखेरीस 12 धावा. ऋषी यांचा विकेट गेला असता तर इथे धावांमध्ये काही दबाव आला असता. आणि अमित हे सध्या 7व्या आसमानावर आहेत. प्रकाश पिल्ले यांनी त्यांना मैदानात खेळण्याची संधी दिली. त्यामुळे कालच रात्री बोलत होते मी खूप खुश आहे, मला संघात समावेश केलंय. पुन्हा एकदा डी स्वरूपात घोषित. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती अमर यांची. हा तू ठेव. स्कोर झाले आहे ती 13. 2 षटकार अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 13. संघाला अजूनही 20 पाहिजे. 20. 18 चेंडू 20 धावा. अजूनही मॅचचं पारड कुणाच्याही पक्षात झुकलेलं नाही आहे. दोघांना समान संधी आहे. 18 मध्ये 20 काढायचे आहेत आणि स्ट्राइक वर तितके समंजस असे खेळाडू ऋषी आणि महेंद्रच्या स्वरूपात. आणि यामध्ये जर प्रेशर क्रिएट करायचा असेल तर फील्डिंग संघाला सुद्धा एक आपलं वातावरण आहे ते स्पोर्टिंगली ठेवावं लागेल. मी म्हणतो संघात कॅप्टन एक असतो. दोघा तिघांनी या पूर्ण 10च्या 10 खेळाडू तुम्ही येता. दिवा कोळवाडा 40+ संघाचे खेळाडू संदेश कोळी यांना विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. महेश धारगळकर संघासाठी 3रं षटक घेऊन येतात. ते महेश धारगळकर पंचांच्या डावा करून माळा करतील. सामना करतील ते महेंद्र. आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि 2 धावा घोषित. त्या दादाला चावी दे. संदेश मडवी यांचं स्वागत करतील ते कुंभार साहेब. फ्रेंड्स ग्रुप संस्था ऐरोली संघातर्फे तुमचं खूप खूप स्वागत. समालोचन कक्षात तुम्ही बसून घ्यायचंय. 2 धावांसाठी घोषित झालेला आहे पहिला चेंडू. आणि आता मात्र कॅच घेण्याची संधी आणि सुरेख असा झेल. विजय याच्या मार्फत सुरेख झेल आणि महेंद्र हे तंबूत परत. एक अतिशय अप्रतिम आपल्याला पाहायला मैदानाच्या बाहेरून इझी वाटते पण खेळाडू जो कॅच घेतो त्यालाच माहिती असतं किती अवघड आहे ती वरची कॅच घेणं. नेक्स्ट बॅट्समन पाठवा. लाईनअप पाठवा. आणि पुढील फलंदाज महेंद्र याची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते यतीन गायकवाड. लाईनअप
ठरवून घ्यायचे कृपया करून. आणि सध्याचं 10:30चं टेम्परेचर आहे ते 29 सेल्सिअस. त्यामुळे यतीन जेवढे तापतील तेवढे ते आपल्या संघासाठी धावा करतील असं माझं मत आहे. त्यांनी टोपी काढून खेळली तर आपला संघाला तिसऱ्या षटकामध्येच ते विजय मिळवून देतील असं मला वाटतंय. सोलार पॅनल स्वतः घेऊन फिरतात. आहे आमच्या संघात पण आहे. धावसंख्या झाली आहे ती 15. एक गडी बाद 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 15. आणि महेशला सामना करण्यास येतील ते डावखुरे हाताचे फलंदाज यतीन गायकवाड. मागच्या मागील 2 आठवड्यापूर्वी त्यांनी DAVची काच ती फोडलेली आहे. त्या स्कूल एसच्या नावाच्या खाली जी काच आहे ती त्यांनीच फोडलेली आहे आणि शाळा अजूनही त्यांना शोधत आहे. स्कोर झालाय धावा झाल्या ते 15. मॅक्झिमम बाउंड्रीला 4 आहेत तिथे लावू शकतात. सुरेख असा चेंडू आल्याच मोठे शॉट. वाईड बॉल वाईड घेतलेला आहे. न्यूट्रल अंपायरिंग चालू आहे इथे. धावसंख्या झाली ती 16. आणि झेल घेण्याचा प्रयत्न 2 धाव घेण्यात यश. 18 धावा 3 चेंडू 18 धावा. वंडी तिथे लाईन मारली आहे. डिक्लेअरची लाईन एक ड्रॉ केलेली आहे. एकोणीस धावसंख्या. 4 चेंडू ना 2 चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या झाली ते 19. आणि हीच ती कमाल मैदानाची आपल्या. 2चा शॉटला एकच धाव. पाच चेंडू 20 धावा. आता मात्र इथे एक विकेट काहीतरी शिवनेरी संघाला 1 विकेटनी पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा चान्स असेल. हो सुरेख असा निर्धाव चेंडू. ऋषियाला काही समजले नाही. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. 3 षटकांअखेरीस धावसंख्या झाली आहे ती 20. जिंकण्यासाठी 12 चेंडू 13 धावा. यानंतरची मॅच असेल ती सिंहगड वर्सेस रायगड. येस त्वरित मॅच आहेत. काही ब्रेक नाही आहे. डबल ट्रबल ओव्हर घोषित. आणि डबल ट्रबलची ओव्हर टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतो ते पाहूया. डबल ट्रबल ओव्हर बॅट्समनने घोषित केलं तर बॉलर चेंज करण्याचा अधिकार फिल्डिंग टीमला आहे.
जर तुम्ही डबल ट्रबल ओव्हर घोषित केली तर फिल्डिंग संघाला कुठला बॉलर येईल हे निवडण्याची संधी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि एक अनुभवी खेळाडू. डबल ट्रबल ओव्हर कॅन्सल. ओके, धावसंख्या 20. 12 balls, 13 required. Double trouble over is not implemented here. भाई तुला वाटतं अरे पण भाऊ 5 जरी रन आले तर निर्धावाचा चेंडू. नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील भर. धावसंख्या झाली आहे ती 21. एक छोटी धाव घेण्यात यतीन आणि यश. फिल्डिंग टीमला सुद्धा आता समजावं लागेल. बॅटिंग टीम एकेरी आणि दुहेरी धावसंख्येत समाधान मानत आहे, त्यानुसार त्यांनी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता तुम्हाला पाहिजे 11. 9 10 बॉल 11. एक धाव घोषित. एक धाव. डी स्वरूपात धावसंख्या घोषित. बॉल 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 बॉयनी बॉल द्यायचा प्लीज. लाईनमॅन. स्कोर झाला आहे तो 24 धावा. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 24. ही डबल ट्रबलची ओव्हर नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. शेवटची ओव्हर डबल ट्रबलची असणार आहे. गचाचं क्षेत्ररक्षण विजयांजकडून. बॉलला उसळी अचानक. 26. अजूनही एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 26. संघाला आहे अजूनही 7 धावांची गरज. शेवटचा चेंडू. आणि मात्र आता मात्र बाद. पंचांनी बाद दिला आहे, झेलबाद दिला आहे. आणि आता मात्र डबल ट्रबल ओव्हर. लेट्स सी हु इज गोइंग टू बॉल डबल ट्रबल ओव्हर. डबल ट्रबल ओव्हर मध्ये तुम्हाला सांगतो 7 धावा झाल्या आहेत. जर तुम्ही 7 धावा सुद्धा केल्या तर तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्राईकवर खेळायचं आहे. ओव्हर ती संपवायची आहे. 6 बॉल 7 पाहिजे. आणि मला वाटतं आता सुनील भाई हे 2 विकेट तरी घेतील आपल्या संघासाठी. एक आपल्या इथे नामांकित अष्टपैलू खेळाडू पूर्ण नवी मुंबई पट्ट्यातले सुनील जाधव 40+ हे खेळतात, पण 50+ सध्या 50+ अँड रनिंग. सुनील जाधव अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई बेलापूर पट्टा. पाहूया आपल्या संघासाठी काय जादू करतायत. नॉन स्ट्राईक वरच त्यांचे सुपुत्र कुमार कौस्तुभ जाधव
या दोघांमध्ये काटेकी टक्कर असते. खेळताना मात्र रायवल म्हणून खेळतात. पाहूया काय सुनील जाधव आपल्या संघासाठी बॉलिंग मध्ये योगदान करतील. 6 चेंडू 7 धावा आणि लेग ग्लान्स डिक्लेअर. जर अटॅकिंग फिल्डिंग ठेवली तर मात्र बॅट्समनवर प्रेशर येईल मोठे शॉट खेळण्यासाठी. एक लेग ग्लान्सला फिल्डर लावला पाहिजे. 5 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. जेवढी तुम्ही अटॅकिंग फील्ड लावाल तेवढाच बॅट्समन तुमच्या चक्रव्यूह मध्ये सापडण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये घोषित. एक समंजस अशी खेळी यतीन याच्याकडून आणि गचा क्षेत्ररक्षण समालोचन कक्षामधून पण गचा क्षेत्ररक्षणाची घोषणा झालेली आहे. अमित आगावने सावली पकडून ते फिल्डिंगला उभे राहिलेत. उन्हात त्यांना उभं नाही राहायचं. जिथं सावली असेल तिथं मला उभं करा. 4 मध्ये 5 पाहिजेत. 4 मध्ये 5 जावा पाहिजेत. आणि एक धावबाद घेण्याची शक्यता होती. सुरेख असा थ्रो रोहन याच्याकडून पण तितकाच चपळाईने रन धावलेला आहे कौस्तुभ याने. आणि आता मात्र एक काटेकी टक्कर. यष्टीच्या मागे निलेश यांनी फंबल केलेला आहे. एक धावबाद घेण्याची संधी होती आणि तेवढेच -3 रन झाले असते त्यांचे. याची ही नोंद घ्यायची आहे. 3 रन मायनस करण्याचा त्यांना चान्स होता. एक संधी होती. आता मात्र बाप बेटे आमने सामने. पाहूया कोण वर ठरतंय सुनील जाधव की कौस्तुभ जाधव. हुआ 4 चाहिए 4. डी मध्ये धाव घेतली. ऋषी सिंहगड संघाचे कर्णधार ऋषी. टॉस आहे मागे जाऊन बसायचं नाही फिल्डरनी. प्रत्येक फिल्डरनी इथे यायचंय. नाही मागून कोणी तिथे बसायला अलाउड नाहीये. जेवढे 11 प्लेयर आहेत त्यांनी इथंच यायचंय. 2 बॉल बाकी आहेत. 3 रन काढायचे. वो बाद में करेगा ना. तुम्हारा कैलकुलेशन तुम करो अभी. हाँ हाँ जीत जाएगा. वो बैट्समैन के दिमाग में रहना चाहिए ना. किंवा दोन्ही डॉट केले तरी जिंकले. पण तो तुम्ही तुमचा तो कॉल आहे. मी कसं सांगणार. गेमचा पार्ट डिस्कशन साठी मला बोलवलं. मी स्वतःहून नाही आलो. डिस्कशन ठीक आहे ना. 6 झाले ना. किती झाले. ऋषीभाई आणि रायगड संघाचे कर्णधार भाऊ यांनी टॉस साठी यायचं आहे आणि चौकार. अजून एक चेंडू शिल्लक पण आता -3 आले तरी हरकत नाही आहे. बॅटिंग संघ जिंकलेला आहे. विकेट ठेवणे इम्पॉर्टंट आहे ना रन रेट साठी. ऋषी आणि भाऊ यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. कॉइन द्या. 1 बॉल बाकी आहे. निर्धावाचा चेंडू आणि सिंहगड संघाचं अभिनंदन आणि शिवनेरी संघाचं कौतुक. एक उत्तम खेळी खेळलेली आहे पण प्लॅनिंग मध्ये काहीतरी त्यांची गडबड झालेली आहे.
टॉस सांगा, टॉस कोण जिंकले? रायगड. रायगड फ्रेंड्स टॉस जिंकलेले आहे. टॉस जिंकून त्यांनी निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग. ओके. कोण? समीर. सिंहगड संघाचे, रायगड संघाचे खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचे. तुमची आता मॅच आहे. नवीन बॉल द्या अंपायरला. हा, शिवनेरी संघाचे 2 खेळाडू लाईनमॅन म्हणून जायचं आहे. गणेश प्लीज डीएव्ही जवळ जावा. काय बोलतात तो स्टेप हा पण हा मध्ये मध्ये हाफिस टाकतो ना रे तो, म्हणून मी थांबलो जागेवरती. मी बोला हा देईल जरा मागे. लाईनमॅन म्हणून एक जरा जबाबदारी पार पाडायची आहे. एक तुमचं मॅचच्या आधीच प्लेइंग 11 कॉम्बिनेशन आहे ते ठरवा. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत ऋषी. त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकार करायचा आहे. वेळेच्या अभावा कारणाने कोणीही विलंब करायचा नाही. कोण आहे? अमर. अमर लाईनमॅन. मॅन ऑफ द मॅच नाव विचार ना. काय नाव? काय ते पहिले बसले त्यांचं नाव काय? संदेश. नाही ते येलो टी शर्ट. दीपक सरांच्या हस्ते ऋषीभाई यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. ऋषी मॅन ऑफ द मॅच प्लीज एक्सेप्ट युअर अवॉर्ड. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सुरेख अशी अष्टपैलू खेळी ऋषी यांच्या मार्फत. ते आता माहिती नाही, बघू ना. टॉस कोण जिंकला? फिडिंग. चला विलंब करायचा नाहीये. ऊन वाढत चाललेलं आहे. दुपारी आपल्याला वॉशरूमला गेलेत तोपर्यंत आपला उभा करू ना. सध्या टेम्पररी अंपायर म्हणून, मेन अंपायर म्हणून सदाभाई उभे राहतील. आणि लेग अंपायर यांच्यातून पाठवा आता शिवनेरी मधून. निलू दादा. राहू दादाची मॅच आहे नंतर रे. निलू दादा आपण लेग अंपायरची भूमिका पार पाडायची आहे. अमर लाईनमॅन प्लीज. डीएव्ही. या साईडला कोण आहे? ओमकारच्या साईडला कोण लाईनमॅन आहे का बाहेर उभा? आले. काय मला लाईनमॅनची आवश्यकता आहे. कोण चाललंय? लाईनमॅन त्या साईडला एक गणेश आहे. अजून एक तिथे पाठवा लाईनमॅन प्लीज. एक संघ मालकाने जबाबदारी घ्यायची आहे. फ्रुटी दे ना अंपायरला. हा पिओ ना. अरे थांब ना मग जरा. पहिला थोडी देतोय अंपायरला पाहिजे.
चला सामन्यासाठी संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो प्रथमेश. त्याला सामना करतील ते नवीन जोडी आहे मैदानात, कौस्तुभ आणि राजेश सिंग. लाईनमॅन या साईडला कोण गेला आहे? विजय दादा आणि राकेश पालांडे. आणि त्या साईडला कोण आहे? गणेश एकटाच आहे तिथे, अजून मॅन पॉवर पाहिजे. अमर नाश्ता केला, इथं जा, तिथं सावली तू बरा. मीतला पण घे. मीतला याला तो छोटा कोण आहे? निर्धावाचा चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू तितक्याच हुशारीने प्लेट केलेला आहे. तो कौस्तुभ याने चेक केला आहे बॉल, पहिला बॉल. आणि यष्टीच्या मागे आता मात्र स्वतः जबाबदारी घेत आहे संघाची श्री रमण सर. आणि आकुट टप्प्याचा चेंडू तितकाच सुंदरतेने टोलवलेला आहे. 2 धावांसाठी घोषित. येस, राकेश पालांडे गेलाय. हाजीर वजीर. बरोबर आहे. मैं थोड़ी क्या बोला. अभी क्या है? 200 रुपये. षटकारासाठी आता मात्र 100 ने भर 200, एका षटकामागे 200 पारितोषिक भानुशाली साहेबांकडून. आणि रमण सरांना ओव्हर भेटली आणि त्यांनी बोल्ड केल्यावर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. नकारात्मक चेंडू, धावसंख्या देखील धावसंख्या झाली आहे ती 3. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 3. आणि हे भानुशाली सर आपलं डोकं लावून त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. स्टेप आउट करून मारलेला आहे. पाहूया काय होतंय. आणि सुरेख असा क्षेत्ररक्षण सचिन पवार यांच्याकडून 2 धाव घेण्यात कौस्तुभ याला यश. पॉवर प्लेचा खूप उपयोग करून घेताना कौस्तुभ. धावसंख्या झाली ती 5. आपल्या किती टीम आहे? 4 टीम आहे ना. काय खिचडी ना मस्त होती. अरे यार, ओ एज लागून डी स्वरूपात घोषित. अरे मी तुझ्या पोहेच्या पोहे ठेवले काय माहिती. मगाशी घेताना ते विसरलो होतो. राहून दे. नाही खाऊ रायगड आहे. आणि मयुरेश यांचे गुड मॉर्निंग. रात्रभर मला असं वाटतं एक्झाम साठी अभ्यास करत असतील. डोळे त्यांचे अजूनही बारीक वाटत आहेत. झोप पूर्ण झालेली नाहीये. अभ्यास करत होते का काय करत होते त्यांचं त्यांना माहिती, पण माईकवर सांगण्यासाठी मी अभ्यासच सांगेन. आणि हा 2 धावा फेन्सवर पडला आहे, बाउंड्रीवर पडला आहे 2. किती झाले? 7 8 धावसंख्या झाली ती 8. हा काय वाईड होता. एक वाईड पण 5 ना 5 बॉल ना. 5 बॉल, अजूनही 1 चेंडू शिल्लक. 1 मिनिट. 4 बॉल बोलतो विशाल. आता मात्र रनआउटची चान्स मात्र घ्या ना. पहिला डॉट घ्या. कौस्तुभने प्लेट नाही घ्या. ओव्हर समाप्ती. 1 षटक अखेरीस. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 9 धावा. आणि कौस्तुभने सगळे 6च्या 6 चेंडू या ओव्हर मधले खेळते. आणि पुन्हा एकदा 1 धाव घेऊन पुन्हा स्ट्राईकवर. मला वाटतंय आपण गल्ली क्रिकेट खेळतोय. लास्ट बॉल असल्यावर कौस्तुभ धाव घेतो. काल पण टर्फवर कौस्तुभचा हाच प्रयत्न होता. लास्ट बॉल आला की तो 1 रन धावतोच.
कौस्तुभ लास्ट बॉल असला की एक तो स्ट्राईकवर असल्यावर 1 रन धावतो, नॉन स्ट्राईकवर असल्यावर 2 रन धावणार तो. आणि आत्ताच असं ऐकण्यात आलं आहे या प्रकारची खेळी भाऊ सुद्धा खेळतात. मी माईक वर जे काय बोलतोय ते इथेच आहे, मनात कोणी राग ठेवू नका. भाऊ आपण नंतर काय असेल तर आपण सेटल करू. विशाल डावखुरी आताचा गोलंदाज विशाल आणि 2 धावांसाठी काउस कॉर्नरच्या दिशेने मारलेला शॉट, 2 धावा घोषित. येस सोरेग अशी आतापर्यंतची कौस्तुभची खेळी एक समंजस अशी खेळी खेळतात ते कौस्तुभ. आणि विशाल यांना संधी आहे, जर त्यांनी आता नवीन बॉल नाही द्यायचा सदाभाई, 1 ओव्हर नंतर नो न्यू बॉल. विशाल यांना संधी आहे, जर त्यांनी बोल्ड घेतला तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना जाहीर आहे. 500 कमवायचे आहेत का धावा रोखायच्या आहेत. निर्धावाचा चेंडू आणि सुरेख असा यष्टींच्या मागे कामगिरी यांची, रमण सर यांची 60+ आणि अजूनही चपळ सुरेख अशी यष्टी क्षेत्ररक्षण. श्री रमण सर यांच्याकडून संघ मालक स्वतः. ओ सुरेख असा चेंडू यष्ट्यांच्या बाजूने गेलेला आहे. 2 चेंडू वगैरे धावसंख्या झाली आहे ती 12. नकारात्मक चेंडू धावसंख्या देखील वर, धावसंख्या झाली होती 2 चेंडू 13 धावा. राजेश भाई मला वाटतं एक रनरच्या स्वरूपात गेलेले आहेत तिथे. राजेश भाई यांनी लक्षात ठेवायचे जेव्हा 5वा चेंडू असेल. ओ गचा असा क्षेत्ररक्षण, धावबाची संधी होती आणि राजेश भाईंना काय पाठवलंय ते आता समजलं आहे. 2 धावा घेण्यात पुन्हा एकदा यश संघाला. 3 बॉल 15 धावा. आणि कर्णधार भाऊ यांना आता मात्र काहीतरी धावसंख्या रोखण्यासाठी एक प्रेशर क्रिएट करावं लागेल, म्हणून त्यांनी फिल्डिंग मध्ये बदलाव आणलेला आहे. पाहूया किती धाव घेतात कौस्तुभे. पुन्हा एकदा 2 धावा. राजेश भाईंची चपळाई या ठिकाणी सिंहगड संघाला कामाला येत आहे. चार चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा 2 रन सांगायचे 2. दोन धावा घेतलेल्या आहेत. लास्ट बॉल आणि आता मात्र हा जाईल षटकार. पहिला षटकार या मॅच मधला. 200 रुपयाचं पारितोषिक कौस्तुभ याला जाहीर. एक फारच महागडी अशी ओव्हर म्हणता येईल विशाल याच्या मार्फत. 6 ची संधी असली तर तो 6 मारतो.
हा एक धावला नाहीस 6 होतं डायरेक्ट होता म्हणून धावला नाही तू. आता मात्र फिरकीचा जादूगार सर पे कफन पहन के मैदान में आया है अभी. विकेट घेतल्यावर 200 रुपये पारितोषिक जाहीर अभियांना. हो 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 राजेश सिंग यांना काही समजलं नाही आज चेंडू कुठल्या दिशेने वळणार आहे ते. सुरेख अशी गोलंदाजी अभि दारिपकर याची. प्रत्येक मॅचला डोक्यावर कफन बांधून येतो तो. करो या मरो. पुन्हा एकदा पाहूया किती बाबलो बाय. 1 रन धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. 2 षटक 2 चेंडू अखेरी 26 धावा. नाही मारला चांगला त्यांनी. आणि या 2 धावा घोषित. येस बॉल हवाय काय. आणि आता मात्र कौस्तुभ हे तंबूत परत. एक उत्तम अशी खेळकडून संघाला एका चांगल्या पोझिशनवर ठेवून कौस्तुभ हे मैदानात दाखल. आणि अभि याला 200 रुपयांचा पारितोषिक जाहीर झालेला आहे ते अजय शिंदे यांच्याकडून. स्कोर झाला आहे 1 मिनिट. किती झाला 28 झाला 28. 4 चेंडू 28 धावा. भाऊ आणि तुम्ही दोघं बघून घ्या 200 मध्ये काय वाटप करायचे ते. सुरेख अशी खेळी कौस्तुभाची. स्वतः वैयक्तिक अशा 24 धावांवर कौस्तुभ खेळत आहेत. अभिला 200 जाहीर आहेत. अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 29. आता मात्र राजेश हा तिसरा बॉल खेळतील. आणि पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण. एक सांगायचं एक धाव घोषित. ओव्हर समाप्ती 30 ना 30 धावा. 3 ओव्हर अखेरीस धावसंख्या झाली ती 30. 5 रन. खूपच अशी कंजूस अशी ओव्हर असते. रन देण्यामध्ये कंजूसगिरी केली आहे ती अभियानी. आणि एका स्पिनरचं दर्द एक स्पिनर समजू शकतो. हे एक स्पिनरचं कौतुक सुद्धा एक स्पिनरच करू शकतो. दोघांना आपलं दुःख माहिती आहे. आणि काय माहिती ही डबल ट्रबल नाही ना अंपायर. नो डबल ट्रबल. ओके. जितेंद्र आहेर म्हणजेच भाऊ या नावाने बेलापूर पट्ट्यात प्रसिद्ध. मुंबई पोलीस दल यामध्ये कार्यरत. कौस्तुभ यांनी आपलं स्कॅनर घेऊन QR कोड घेऊन यायचं आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे इथे. डबल ट्रबल. ओके डबल ट्रबल इट इज. आणि डबल स्कोर झालाय 30. 3 षटक 30 धावा. दिला ना जुना बॉल दिलेला. निर्धावाचा चेंडू. रवी पंचांकडे नकारात्मक चेंडूची माग करताना पण पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे. डबल ट्रबल मध्ये पहिला डॉट.
आणि या मात्र 2 धावा. येस. पुन्हा असा निर्धाव चेंडू. ओ ओ ओ ओ नकारात्मक चेंडू. नकारात्मक चेंडू. चेंडू चेंडू नकारात्मक चेंडू. अंपायरशी वाद घालू नका कृपया करून. हा? आणि पुन्हा एकदा 2 धावा घोषित. येस. ओके. येस. कौस्तुभ यांना ऑनलाईन ट्रान्सफर त्यांचं पारितोषिक 200 धावांचं 200 रुपयांचा. आणि सुंदर असा यष्टी चेज घेण्याचा प्रयत्न आणि नकारात्मक चेंडू. पुन्हा एकदा पायाचा रेष ओलांडली आहे. नो बॉल घेतला. येस. नो फ्री हिट. नो फ्री हिट. आणि हा मात्र धावचीत. ओहो हो. सुरेख अशी चपळाईने धावतायत ते. चित्ताच्या चपळाईने धावतायत ते राजेश सिंग. राजेश 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 2 धावा. बॉल बॉल किती बॉल 1 मिनिट. 2 चेंडू शिल्लक. सांगणार. एक 1 डे. येस. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट शेवटच्या चेंडूला षटकार मारला तर 400 डबल ट्रॅव्हलचा बोनस. पैसे पण वाढलेत. आणि आता मात्र अरे सुरेख असा क्षेत्ररक्षण आहे बबलूभाई यांच्याकडून. आणि षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती सांगण्यात येईल. जरा वेळ थांबा. एक मिनिट. आता मात्र गोलंदाजाची धुरा सांभाळण्यासाठी खुद्द संघ मालक श्री रमण सर. 52 धावसंख्या झाली ती 52. हाफ सेंचुरी क्रॉस. यावरला 22 आले. हा 11. काय झालं गेम का थांबवलाय. बोल्ड केला तर 1000 रुपये रमण सरला. फक्त बोल्डवरच आहे. हे डोकं लावून अशी सट्टा लावलेला आहे. नकारात्मक चेंडू. धावसंख्येत एकेरी भर. धावसंख्या झाली आहे ती 53. आणि आता मात्र पाहूया प्रथमेश झेल घेतो की नाही. अरे यार 2 धावा घेण्यात यश. गचाचं क्षेत्ररक्षण प्रथमेशकडून खूपच इझी पद्धतीने कॅच घ्यायला तो जात होता असं निदर्शनास आलेलं आहे. हा
आपका नाम? भावेश भानु भावेश ना. बीबी. येस. बॅट्समनसाठी ऑफर आहे. हां. बाउंड्री मारल 250, 6 मारल 500. आणि बॅट्समनसाठी ऑफर आहे या षटकामध्ये बाउंड्रीसाठी 250 आणि चौकारसाठी 250 आणि षटकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पण राजेश मात्र हे खूप समजदार खेळाडू आहे. आउट है आउट नहीं नहीं बाउंस नहीं है आउट है पंचांनी निर्णय कळवायचा आहे. अरे नहीं है सर अरे इथून कोण बोलतोय? ए जॉन जॉन. तू शिवनी रे शांत राहा. आणि मात्र भाऊ हे चिडून पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. यष्टीचित नाही नाही दुसरे आहेत ते. बबलू आणि पंचांची कामगिरी पार पाडतायत ते सदाशिव साळुंखे आणि अनिल के अनिल मिश्रा. अनिल महापात्रा सॉरी. महापात्र आहे वो. नाही नाही महापात्राच आहे. किती बॉल? 3 बॉल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आणि सामना करतील ते श्री रमण सर यांचे सुपुत्र विशाल रमण. बाप बेटा एक लढाईची झुंज आणि नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील वर धावसंख्या झाली आहे ती 57. अरे वा 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 वा. गच्चाचं क्षेत्ररक्षण. तिथे डी आहे डी लाईन आहे तिथे. ओके ओके. 4 रन धावा. एक जणू षटका चौकारच मारला आहे. नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील वर धावसंख्या झाली आहे ती 62. 62. बॉल मागे घेतला पुढून आउट केला तर चालेल पण बॉल पुढे नाही पकडला पाहिजे. अरे थांब बाजूला. वाईट चेंडू घोषित पुन्हा एकदा. बॉल बॉल कसा काउंट? आउट नाहीये. बॉल काउंट पण नाही. पुढे बॉल पकडला तर नाही वाईट. पूर्ण आउट थोडी. बॉल मागून पकडला स्टंप फोडून गेला तर चालतो पण स्टंप बॉल कलेक्ट फोडून नाही गेला पाहिजे. एक ही बॅट्समन. नो बॅट्समन झाले. पुन्हा एकदा 2 धावाचा प्रयत्न असेल राजेश भाई यांचा. पाहूया काय होतंय. मला तर वाटतं 3 धावा घेतील. ओव्हर समाप्त झाली. एक चेंडू अजूनही शिल्लक. 65 धावा या मैदानावरचा आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे 65. आणि हा भूलभुलैया चेंडू. यष्टीची बस झालं किती खेळणार? 65 झाले का? रायगड संघाला 66 संघाचं रनांचं आव्हान आहे. रायगड संघाला 66 धावांचं आव्हान आहे. करू शकतात ते. त्यांच्याकडे तेवढे विस्फोटक बल्लेबाज आहेत. काय बैटिंग रायगड
राजेश भाई यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप कौतुक. राजेश भाई यांना एक पहिल्यांदाच असं एक नवीन पारितोषिक आलेलं आहे राजेश भाईंसाठी. 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेले आहे श्री अरुण मस्के यांच्याकडून, जी त्यांनी चित्याची चपळाई दाखवलेली आहे. राजेश भाई तुम्ही अरुण भाईला पकडा आता काय ते. यानंतरची मॅच आपली असेल, प्रतापगडची मॅच असेल यानंतरची. अरे बाबांनो, ओय 65 रन आहे, 65 करा लवकर. ए कौस्तुभ, अभिदादाला हे ऑनलाईन ट्रान्सफर झालेले आहेत 200 रुपये त्याच्या विकेटसाठी. डिजिटल इंडिया, मोदींचं हे स्वप्न. काय अंकित माईक कुठे गेला? एकच दिला त्यांनी, तो बाईंचा माईक होता स्पीकर सोबत. भाई माईक तुम्ही घरी घेऊन गेला? नहीं नहीं अभी शिवनेरी वर्सेस प्रतापगड. पुढील मॅच होईल ती प्रतापगड वर्सेस शिवनेरी. गांडू काय पेन का लावतो टी शर्टला आमच्या. अरुण भाई तुम्ही पारितोषिक जे घोषित केलेलं आहे ते राजेश भाईंना द्यायचं आहे. इथे स्क्रीनशॉट दाखवावा लागतो ट्रान्सफरचा. ओनली वन वेअर द अदर माईक. तेच देतो तो माझ्या तोडत होता तुझा दिलं म्हणून देऊ का तुला आता? अनिल महापात्रा यांचं फ्रेंड ग्रुप संघातर्फे खूप खूप स्वागत. तुम्ही खूपच मोलाची जबाबदारी पार पाडताय. ए अजून एक घेऊन जा. तिथे फक्त फ्रुटी दे. 2 घेतलं तुझा. पाण्याची बॉटल दे. डायरेक्ट खालून या गांडू लोकांनी कुठे ठेवले काय माहिती. बघितले मी तिथं असेल मग मागं एक जार म्हणून ठेव ना तो. त्वरित मॅच चालू करायची आहे. काय हा बरोबर. कोण आहे स्ट्राईकला? भाऊ आहे ना. 2 ओव्हर झाले की मग टॉस करू. येस. ऑन स्ट्राईक कोण आहे? बबलू. 66 धावांचं आव्हान रायगड संघाला आणि ते त्या धावा पार करण्यासाठी फलंदाजाची धुरा सांभाळत आहेत ते विस्फोटक फलंदाज. नाही सांगितलं पाणी आपलं त्याच्यातून प्यायचं म्हणून तर आहे. भाऊ आणि बबलू. दिलीप कार्तिक यातून आणून कार्तिक मी कशाला तू पण हे पितोय लहान मुलांसारखं. काय म्हणतो? हा? काय मागवतो? नाही ए ठेव का मॅन ऑफ द मॅच? ते नाही तर मला लागेल. तुझी नाही? नाही मला टीममधून काढलं नाही मग तेव्हा तुला आता घेणार नाही परत. एक सांगितलं एवढं काय? 100चं स्ट्राईक रेट आहे. काय गेलं म्हणजे बॉल मारताना पहिला वाईट होता. पहिला डॉट होता. पहिला एक वाईट गेलाय. बघा ना पहिला वाईट झाला.
नाही दिया डॉट ना. दोन्ही चेंडू असे निर्धाव. भाऊ यांना लाईन समजत नाही अजूनही. दोन दोन धावा तुम्हाला तर काढाव्याच लागणार आहेत. ज्या प्रकारे राजेशभाईंनी आपली रनिंग दाखवलेली तसंही तुम्हाला काहीतरी कामगिरी पार पाडावी लागतील. अलॉंग द कार्पेट खेळायला शॉट. पाहूया किती रन येत आहेत या. विशाल हे कन्फ्युज झाले. नॉन स्ट्रायकर एंडला आउट करू की स्ट्रायकर एंडला आउट करू. 2 धावा घेण्यात यश. सुरेख अशी फेकी कौस्तुभ याच्याकडून लॉंग ऑफ वरून. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र रनआउट. भाऊ हे रनआउट झालेले आहेत. तंबूत घर वापसी. भाऊ यांची घर वापसी. भाऊ यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते सचिन पवार. आता मात्र सचिन पवार यांच्याकडे संघाची धुरा असेल. शेवटपर्यंत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी करत राहायचा आहे. एक समंजस अशी खेळी खेळून संघाला आपल्या विजयाच्या लाईन त्यांना पार पाडायची आहे. आणि हे भुले भटके खेळाडू मैदानात दाखल झालेले आहेत. नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील वर. धावसंख्या झाली आहे ती 4. काय रे तू होता सांगितलं नाही. हिचं नाव काय रे. आकुट टप्प्याचा चेंडू. कॅचची संधी होती मात्र महेंद्र यांनी ती सोडली आहे कॅच. एक षटकार अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 4. अजूनही 24 बॉल मध्ये 62 धावांचं आवाहन. डबल ट्रबल मध्ये जर त्यांनी 20 पर्यंत रन घेतले तर त्यांचे 40 होतील. डबल ट्रबल नाही घेतली तर बोललो. ही दुसरी ओव्हर आहे आता. तिचं नाव दिलीप आहे ना. राजेश सिंग. आणि हा LBW आउट. सुरेख अशी गोलंदाजी. आता मात्र मोठा हादरा रायगड संघाला सचिनच्या स्वरूपात. प्लम खूपच निराशाजनक अशी खेळी सचिन याच्याकडून. रनआउट झाले भाऊ. कोणी फेकला रनआउट बाय 1 मिनिट. हे भाऊंचा रनआउट कोणी घेतला रे. कोणीतरी घेतला भाऊंचा रनआउट.
सुरेख असा शॉट आणि हा चौकार. वेलकम बाउंड्री म्हणतात ती हीच समीर याच्या बॅटिंगमधून. धावसंख्या झाली ती 8. 2 चेंडू 8 धावा. पण सिंहगड संघाला काही चिंतेचं कारण नाही. पोती भरून त्यांच्याकडे रन आहेत सध्याच्या स्थितीला. एक अशी अनइवन बाउन्स या पिच मध्ये. निर्धाव असा चेंडू. डॉट 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 डॉट. गुड शॉट गुड शॉट. जर तुम्ही 2 धावणार नाही जिथे 2 असतील तर तुम्ही हा सामना जिंकू शकत नाही. बॉल किती जाईल राहिले. फुटबॉल चालू झालेला इथे. फुटबॉलचं प्रात्यक्षिक. राजेश सिंग हे गोली पण होते काय? एक चेंडू शिल्लक. सुरेख असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू राजेश सिंग यांच्याकडून. गेल्या 2 आठवड्यापासून हा चेंडूचा ते खूपच असा प्रयत्न करत आहेत. ओव्हर. टॉस सोडून घ्यायचा आहे. प्रतापगडचे कर्णधार आणि शिवनेरीचे कर्णधार. शिवनेरीचे कोण आहे? शिवनेरी कोण आहे? शिवनेरी तूच आहे ना. याला बाहेर एवढ्या लवकर याला बाहेर शिवनेरीचा 1 मिनिट. क्या हुआ? डबल ट्रबल इट इज. डबल ट्रबल. यस डबल ट्रबल. टॉस सोडवण्यासाठी शिवनेरीचे कर्णधार सुनील जाधव आणि प्रतापगडचे कर्णधार सदाशिव साळुंखे या ठिकाणी मैदानात उपस्थित. Who won? We won. प्रतापगडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि जॉन दादांचा डोक्यावर तेव्हाच हात गेलाय. डीच्या स्वरूपात एक धाव घोषित. धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. मतलब 10 आया. 4 आले म्हणजे 8 आले. नहीं 2-2 और 1 आया ना सिंगल अभी उधर. 5 अभी छठवा अभी ये कितना है? हा चेंडू आत असला तर धावायचा आहे. काय धाव सांगायचं आहे? निर्णय सांगायचा आहे राजेश भाई. 2 धावा. येस ओके 2. धावसंख्या झाली ती 17 आणि डबल ट्रबल मधील अजूनही 2 चेंडू शिल्लक. डबल ट्रबलचा जास्तीत जास्त फायदा
घेता आला नाही आहे अजूनही रायगड संघाला. निर्धावाचा चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू बाद झालाय का? ओके, बोल्ड का कटआउट? कॉट बिहाइंड. येस, राजेश चव्हाण. बबलूभाई यांची जागा भरून घेण्यासाठी राजेश चव्हाण. अजूनही एक चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये सध्या रन आलेले आहेत ते 6 धावा आलेले आहेत. या ओव्हरमध्ये डबल ट्रबल मध्ये 5 बॉल 6 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू. नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील रिव्हर. धावसंख्या झाली आहे ती 18. राजेश चव्हाण बॅट्समन. तिसरी ओव्हर आहे नाही. आणि हा 2 धावा. 2 धावा घोषित. 2-2. आता मोज. चौदा ना. 18 -3 15. विकेट गेला. 15 9 आले. हे 5 6 7 8 9 9 चे 18 18 3 15. इथे किती ऍड केले तू? इथे 9 ऍड केले ना. 6 ऍड कर. 6 ऍड कर. किती सांगा तिथे सांग. 26. धावसंख्या झाली ती डबल ट्रबल ओव्हर नंतर 26. या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत म्हणजेच 18. 9 + 9 18 आणि -3 म्हणजे 15 धावा टोटल. खाली ली 15 धावा झाल्या. 18 प्लस. आणि हा 2 धावांसाठी भावेश भाई रुको ना 2 मिनट रुको. 2 ओवर तो रुको. मॅन ऑफ द मॅच ना. आ जाओ. अच्छा 2 ओव्हर संपतील आता. 5 मिनिटं संपतील. 2 धावा काय आलं. 28 झाले रन. रन झाले ते 28. नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील रिव्हर. धावसंख्या झाली आहे ती 29. निर्धावाचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. समीर याला काही समजला नाहीये. डॉट चेंडू. पॉइंटच्या दिशेने डी 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 आहे. डी आहे तिथे. तिथे लाईन मारली आहे ना. आपण पिरियडला डीच ठेवले ना. नहीं वो लाइन को डी घोषित किया है. पीछे है क्या? तूच मारले ना काल. मी नाही मारले. सोन्याने मारले. 3 बॉल 30 धावा. आता ना सुरेखाचा शॉट. पाहूया किती धाव घेत आहेत ते. या थ्रोला तर 2 धाव घेतल्या पाहिजे होत्या. चार चेंडू 31 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातले सामना करतील ते राजे चव्हाण.
सुरेख असा स्लोअर पद्धतीचा चेंडू. राजेश यांना काही समजलेला नाहीये. कौस्तुभ यांनी या चेंडूत एक आपलं वर्चस्व करत आहेत. सुरेख असा यष्टीरक्षण. महेंद्र याच्याकडून नकारात्मक चेंडू. धावसंख्या देखील भर. धावसंख्या झाली आहे ती 32. 66 34 चाहिए और सुरेख असा तटवलेला चेंडू. धावसंख्या झाल्या त्या 2. 34. अजूनही 32 धावांची आवश्यकता शेवटच्या 6 चेंडूमध्ये. 32. डबल डबल झाली. आता पुढील सामना होणार आहे तो शिवनेरी वर्सेस प्रतापगड. सर्व खेळाडूंनी मैदानात उपस्थित राहायचं. शिवनेरी वर्सेस प्रतापगड. शेवटचा चेंडू झाल्यावर उपस्थित राहायचंय. जे लाईनमॅन आहेत त्यांनी. रवी हाणामारीचा षटक घेऊन येत आहेत ते रवी. संघा पाहूया आपल्या संघासाठी ते 32 धावा थांबवू शकतात काय, का 32 धावा ते देऊ शकतात. चला लवकर करा यार, ऊन वाढत चाललंय. रवी दादा काय झालं, प्लेअर इंजर्ड हो. पाणी द्या, पाणी द्या. हे राय पाणी घेऊन जा. आता तापेल माझ्यावर का बघ. निर्धावाचा चेंडू एक मोठा फटका मारत असताना 5 बॉल मध्ये 15 रन केले. टीमला 2000 रुपये. कुठल्या टीमला, बॅटिंग टीमला. जर उर्वरित 5 चेंडू मध्ये 15 रन जरी टीमने केले तर टीमला 2000 रुपये घोषित आहेत भावेश भानिशली सरांकडून. आणि हा त्रिफळाची बाद. 15 रनच्या मागे आउट झालेले आहेत. लवकर लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. हा फॅनच्या खाली पाठीला त्रास आहे का, डिहायड्रेशन. तुम्ही आणून ठेवलंय गांडू लोकांनी. हा मध्ये बरोबर. यतीन दादा यांनी पाणी प्यायचंय, ग्लुकॉन-डीचं पाणी प्यायचंय. आणि फॅनची हवा त्याला सोडा जरा. आणि संघाने जमावायचंय प्रतापगड संघाने. पुढील 4 चेंडू शिल्लक. कसला टाइम, आणि या धावा किती आहे ते सांगायचं आहे. एक धाव घोषित. ओके, सर्वांनी पाणी भरपूर प्या, स्वतःला हायड्रेट ठेवा. ऊन वाढत चाललेलं आहे. मैदानात खेळताना स्वतःनी स्वतःची काळजी घ्या, ही गरजेचं आहे. एक धाव किती बॉल बाकी आहेत. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मॅन ऑफ द मॅच कोण आहे रे या मॅचचं, संपल्यावर कळतं. ए पाणी पिऊन घ्या रे सगळ्यांनी. प्रतापगड आणि सोनेरी पाणी पिऊन घ्या पहिले. अरे अहो म्हात्रे साहेब काय होतंय,
चक्रीवादळ आलं की काय? पूर्ण तो एक जारच भर ना. ए राजूदा पूर्ण जार मध्ये होत सगळं होत. काढला. आणि डीच्या स्वरूपात धाव घोषित आणि या मॅचचे विजेते आहेत ते सिंहगड संघ. सलग 2 मॅच जिंकलेले आहेत. खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि रायगड संघाचं कौतुक. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत कुमार कौस्तुभ जाधव. तरी मी भावेश भानुशाली सरांना विनंती करेल त्यांनी कौस्तुभ यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. तिथले आता पुढील मॅच आहे शिवनेरी वर्सेस प्रतापगड. प्रतापगडने बॉलिंग घेतलेली आहे.